नमस्कार. तर पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी घेऊन आली मस्तपैकी की रेसिपी. चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपण लगेच रेसिपी ओढूया. तर गाईज, माझी आजची रेसिपी आहे रवा पकोडा. थोडं ऐकायला युनिक नाव आहे. तुम्ही कधी म्हणजे रव्याची भजी कधी खाल्ली आहेत की नाही मला माहीत नाही. कमेंट करून नक्की सांगा तुम्ही खाल्लीत की नाही. पण मी आज तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आली आहे. तर आता रव्याचे पकोडे बनवण्यासाठी मी साहित्य घेतले. 1 वाटी रवा, दही, 1 कच्चा बटाटा, थोडे जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. सुरुवातीला आपल्याला मिक्सर भांड्यामध्ये ही 1 वाटी जी मी म्हणजे मेजरमेंट सांगते. 1 वाटी जर तुम्ही रवा घेतला तर अर्धी वाटी आपल्याला दही वापरायचं आहे. तर हा रवा आपण मिक्सरला बारीक करून घेऊ आणि याच वाटीचं आपण म्हणजे जसं माप सांगतो तुम्हाला मी, अर्धी वाटी दही. हे दही आपण टाकणार. बटाटा याच्यामध्ये ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप करू शकता. मला नसेल टाकायचं तर नाही टाकलं ते चालेल. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे बारीक करून घेऊ. तर गाईज, आता हे बघा एकदम बारीक पेस्ट करून घेतले, बघू शकता. थोडं काहीतरी किंचित मी पाणी टाकलं होतं त्याच्यामध्ये. आता आपण हे एक बाउलमध्ये काढून घेऊ. तुम्ही याच्यामध्ये भाज्या पण वापरू शकता, तुम्हाला जी आवडते ती. टोमॅटो झाला, ढोबळी झाली, गाजर झाले. तर आपण हे सगळं काढून घेऊ याच्यामध्ये. आता पूर्ण आपण याच्यामध्ये हे काढून घेतलं आहे. आता हा जो बटाटा आहे मी तुम्हाला सांगितलं, हा ऑप्शनली तुम्ही स्किप करू शकता. आता याचा हा बटाटा मी याच्यामध्ये किसून टाकणार आहे. बटाटा मी धुवून घेतला होता चांगला. तर बटाटा आपण पूर्ण याच्यामध्ये मिक्स केला आहे, जो किसला होता तो. आता यामध्ये आपण टाकायचं आहे थोडासा जिरा, ही कोथिंबीर मी कढीपत्ता एकदम चिरून घेतला होता, ही 2 हिरव्या मिरच्या, तिखट तुमच्या याच्यावर आहे, आणि कोथिंबीर. चांगला आपण एकजीव करून घेऊ. एकदम सॉफ्टी आणि एकदम कुरकुरीत क्रिस्पी भजी होतात त्याचे, खूप छान. आता हे बॅटर आपल्याला फक्त 5 मिनटं आपण याला झाकून ठेवणार आहे. फक्त 5 मिनटं. 5 मिनटं झालेत आपले, तर आपण चेक करू. हे 5 मिनटं मी का ठेवले होते, कारण की रवा जरा फुलायला, जेणेकरून थोडासा असा भिजेल आणि चांगला फुलून येईल म्हणून. आता अशातच आपल्याला, म्हणजे मी पाण्याचा वापर अजिबात केला नाही आणि करायचाही नाही आहे. आपलं बॅटर रेडी आहे ना, आपलं तेलही तापलं आहे. मग कसं तेल तापत ठेवलं होतं. गॅस कमी करते आणि हातानेच टाकायचे आपल्याला. आपण चांगले फ्राय करून घेऊ.
तर यायचं बघा पूर्ण कलर चेंज झाला आहे, एकदम कडक आणि कुरकुरीत होतात. आपण हे काढून घेऊ. त्याच पद्धतीने त्या चमच्याने टाकून बघू जमत आहेत का. चमच्यानं पण जमेल, थोडा टाईम लागेल परत. आता हे होत आहे पण तुम्हाला मी दाखवते. बघू शकता एकदम कडक होतात, थोडे गरम आणि एकदम सॉफ्ट होतात. तुम्हाला जर याच्यामध्ये मसाले ॲड करायचे तर करू शकता. मी हिरवी मिरची टाकल्यामुळे मी दुसरे मसाले ॲड नाही केले. आणि कांदा टमॅटो वगैरे टाकले तर अतिउत्तम, खूप छान होतात. तर मी नाही टाकले, साधेच बनवले. तर तुम्ही या पद्धतीने भजी नक्की करा. तर हे बाकीचे आपण काढून घेऊ, बनवून घेऊ सगळे. तर हे बघा आपले भजी रेडी आहे. खूप छान भजी लागतात. असं मस्त चहासोबत खूप म्हणजे असं कधी खावंसं वाटलं तुम्ही बनवू शकता. भजी बनवली तर आपण म्हणजे बटाट्याचे जास्त करून लोक कांदा बटाटा याचीच भजी बनवतात. ही पण तुम्ही एकदा भजी नक्की ट्राय करा, खूप छान होतात. एकदम कुरकुरीत आणि सॉफ्ट, एकदम आतून एकदम सॉफ्ट होतात आणि बाहेरून कुरकुरीत आणि कडक, त्यामुळे खायला खूप टेस्ट लागतात. तुम्ही ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक करा. तर गाईस तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.